पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड. तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत. 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा. पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड. संपर्क 02186 24 22 45. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर एक ऑडिओ क्लिप शेअर केली असून सोशल मीडियात व्हायरल झालेल्या या ऑडिओ क्लिप अत्यंत धक्कादायक असून त्यांच्या सत्यतेबाबत शहानिशा झाली पाहिजे अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे. या क्लिपमधील चर्चेनुसार आपल्याच पक्षाच्या एका माजी खासदार राहिलेल्या महिलेबाबत भाजपचे लोक किती सुसंस्कृत भाषा वापरतात हे स्पष्ट दिसतं. पुरोगामी महाराष्ट्रात लाडकी बहीण असलेल्या आपल्याच पिकट्या एका महिलेबाबतची ही भाषा भाजपाची लाज वेशीवर टांगणारी आहे. आपल्याच मित्रपक्षांच्या बाबतीत कटकार स्थान रचून त्यांना गिळंकृत करण्यात भाजप माहीर आहे. पण स्वपक्षाच्या महिला नेत्याबाबतही कसं कटकार स्थान रचलं जातं याचाही हा एक उत्तम नमुना आहे असेही रोहित पवार यांनी म्हटले आहे. क्रेडिट नाही या गोष्टीमुळे क्रेडिटचा नाही विषय राहणारच आहे ना. आपल्या पलीकडे आपल्या चर्चा झाली, तुमची माझी चर्चा झाली होती ना 2 महिन्यापूर्वी घेण्या बाबत. हो झाली होती ना. पण काय झालं मग 3 महिन्यात? आता बरं ते लोक रोजची ना दिल्लीला जात राहते. तिने फ्लॅट घेतलाय भाड्यावर, काहीतरी 30,000 का 22,000 रुपये महिना येतो तिला. ते वर्षभराचे 2, 4, 5 लाख रुपये काही नाही. ती दिल्लीला जाते. तिने एक गाडी ठेवली इनोव्हा तिथे, MH39, आणि ती गेली म्हणजे तिथे तिला काम काही नाही ना. तिचे पैसे इतके कमवले, जाते ते याला भेट त्याला भेट त्याला भेट त्याला भेट. लोकांना काहीच नसतं. आता कालचा प्रसाद हिरेचा विषय तसाच आहे. काही कामाचं नाही, सारायचं नाही, लिपायचं नाही, पण तो आला प्रवेश, तो लोक म्हणतात घेऊन टाका बा. चला पुढच्या आठवड्यात त्यांचा आपण नटवतकरांचा प्रवेश 100% तुमच्या उपस्थितीत तिथे करून टाकू वाटल्यास. कुठे मी असलो नसलो तरी यायचं, काय फरक नाही. तुमचा उपस्थित करू, काय अडचण, तो काय विषय नाही. तो नाही विषय. आपल्याला काही लोक पाहिजे, महिला पाहिजे, सुशिक्षित पाहिजे, आणि असे जे लोक आहेत ना जे तिच्याशी वाद करणारे पाहिजे. नक्कीच. ती म्हणाली नको मला भाजपमध्ये नको कुठे यांच्यावर डोक्याला. बरोबर. म्हणजे ती भाजपच्या मंचावर आली तर ते बाजूच्या खुर्चीवर बसणारे टपोरी पाहिजे. एकदम बरोबर. आणि अरे या भाजपमध्ये भ्रष्टाचारी लोकांना काढा, आदिवासींचे पैसे खाणाऱ्या लोकांना काढा, असं बोलणार जीवते मारा, असं माईकवर बोलली पाहिजे ती. क्या बात आहे, क्या बात. आपण म्हणलं पाहिजे आगे बढो घे भाऊ, जिल्हा परिषद घे, तू 10 लाख घे माझ्यातर्फे, चालू दे. बरोबर. ज्या गोष्टी आपण नाही करणार असे लोक जर आता आपण नाही तिला नामोहरण केलं तर मग आलाच प्रॉब्लेम आपल्याला. यांच्याशी पण बोललो आपण, राजेश पाडवीशी, आणखी जे असतील सगळ्यांना आणा, निलेशला सांगितलं सगळ्यांना. राजेश पाडवी वगैरे करता, पण आक्रमकता जी असते ना ज्याला तिच्या कॉम्पिटिटर मध्ये तूच बन खासदार रे, 5 बाया तुम्ही 5 मधनं कोणी बी बना खासदार. बरोबर. आणि जी नाही खासदार बनणार ते आमदार बनेल, चला लागा. बरोबर. ते राहतील ती सकाळ संध्याकाळ तिच्या बरोबर जुलजुल करत राहतील तिला. नक्की. मग ते असे लोक नाही तयार करणार. हे जे तुम्ही म्हटले ना ही वस्तुस्थिती आहे की यांच्या अमित भाईंच्या आपल्या नरेंद्र भाईंच्या मनामध्ये तिने थोडस इमेज तयार केलेलं आहे. आणि तेच थोडं सॉफ्ट कॉर्नर देवेंद्र भाऊला पण आहे तिच्याबद्दल. अच्छा. ओके. कारण की जेव्हा तिला केंद्रीय मंत्री नाही बनवू दिला आपण, तर त्याच दिवशीच आम्ही बरोबर होतो. मी तुम्हाला मागेही सांगितलं होतं. त्या दिवशीच तू चिंता नको करू, मी आहे तर मदतीला, असं त्यांनी भूमिका घेतली. अच्छा. ओके. आणि नंतर त्यांनी परिणाम तिला कॅबिनेट बनवून टाकलं तिच्या वडिलांना. पण ते कॅबिनेट बनवल्यामुळे आपलं आयुष्याचं मोठं नुकसान झालं. आपण बनलो नाही तो विषय नाही, तिने पैसे फायनान्शियली फार ती भाऊ, पैसे ठेवायला जागा नाही, असे पैसे इकडे तिकडे पडलेले आहेत घरात आताही. मी इतकं तिच्याकडे होऊन गेलो. गोणे आपलं काय म्हणतात, टिपड असतं ना, पाण्याच्या टिपड, पाण्याच्या टिपड्यांमध्ये खोके भरून ठेवलेले, ते खोक्यांमध्ये ठेवले त्यांनी.
फार डोक्याला ताण आहे. असं आहे. मग तुम्ही आणि सांगा तो पैसाच आहे. देवेंद्रजींकडे केव्हा जायचं काय जायचं तर त्या पद्धतीने. आज जाता येईल मग, हो हो. त्यांची वेळ घ्यावं लागेल. थोडस वेळ घेऊन भाऊ कळवलं असतं तर बरं झालं सर. वेळचा प्रॉब्लेम आहे त्यांचा. जी. दुसरं मुन्ना दादा बी काल आले. मुन्ना दादा म्हटलं या हो तुम्ही काय ड्रामा मी पण बोललो ना त्यांना. मी तर तुमच्या सांगितल्याप्रमाणे लगेच दुसऱ्या दिवशी तिकीट कोण राहील. अरे म्हणतो 2-4 मी तिकीट सांगितलं ना त्यांना एबी फॉर्म आमच्या हातात आहे म्हटलं. तुम्ही सांगाल तर आत्तापासून देऊन ठेवतो तुम्हाला म्हटलं. मी बोललो ना त्यांना. ते गावीचा विषय राहील म्हणजे गावीचा काय संबंध आला म्हटलं आम्ही आहे ना. मी तर बोललो त्यांना तुम्ही सांगितल्याप्रमाणे स्वतः त्यांना अप्रोच झालो. स्वतः त्यांना विनंती केली आणि त्यांना कसं आहे, सांगितलं. एक लक्षात घ्या विजू भाऊ, म्हणजे माझा जो राजकीय अनुभव, आपण स्वतः एक तर दोन पर्याय असतात की आपण सगळं करायचंय, आपण जायचंय तिच्या विरुद्ध. आता मी तर बाजूच्या जिल्ह्यात तुम्हाला स्वतःला जाऊन तिच्या विरुद्ध अर्ज लिहायचं स्वतःच्या नावाने, जाऊन तिच्या विरुद्ध प्रेस कॉन्फरन्स घेणं, जाऊन तिची इन्क्वायरी लावणं, जाऊन प्रत्येक अधिकाऱ्याशी तिच्याशी संघर्ष करणं, हा एक मार्ग की आता आम्हीच आहे सर्व. दुसरा मार्ग सुनील, अनिल हे ते सगळ्यांना घेऊन तुम्ही करा हे काम. चला. बरोबर. अरे भाऊ दादा तुमच्याकडे आम्ही आलो सभेला. त्यांची इतकी जीवावर आली आमच्याबद्दल एवढी बोटं मोडली एवढ्या आम्हाला शिव्या दिल्यात. काय सांगू तुम्हाला. काय गरज होती. मी काय सांगतो दादासाहेब, जी. आता आपला सर्वांच्या याच्याने हा मंत्रीने बनायला पाहिजे हरामी. यस. काय बी झाला दुसऱ्याला काय करा पण याला नको चालायला. यस. हा आपल्याला अरे आपण त्या काय राहिलं तर आपण त्या विचारधाराचे आहे तर थोडं समजायला पाहिजे ना. नक्की. आपण काय दुश्मन आहे का त्याचा. पण तो अरे तुम्ही तर एक ठिकाणी मी तर त्याच्यासाठी काय केलं तरी नाही माझे झाले ते साले कोणाचं होऊ शकत. अहो मी पण तुम्ही म्हणता ना तसं मी पण 2014 मध्ये त्याच्यासाठी त्याच्यासाठी खूप केलं. आता सुद्धा मंत्री करण्यासाठी मी एका मिनिटात हिना माझ्याकडे आली. एका मिनिटात मी देवेंद्र भाऊंना फोन केला. देवेंद्र भाऊंना म्हटलं करून टाका म्हटलं काही अडचण नाही. तेच ना तरी सुद्धा दादा माझा एवढा अपमान केला काय सांगू तुम्हाला. मी निधीसाठी 50 वेळा गेलो तरी सुद्धा हो देतो करून 2 वर्ष घालून टाकले त्या माणसाने. शेवटपर्यंत दिला नाही. आता फक्त एकच नजरेत समोर ठेवा हा नको. येस बसू आपण सर्वजण एकत्र बसू आपण. हो.